की आपण वाड्याला काढी लावून वाघ भाजून घेणाऱ्या पैदास निर्माण झाल्यामुळं त्यावेळेला काँग्रेसची अधोगती झाली. पण खऱ्या अर्थानं नाना की काय घडलं होतं की त्यामुळं तुम्हाला असं वेगळ्या दिशेला जावं लागलं, वेगळी चून मांडायला लागली? ते दुःख आहे, ते कधीच विसरू शकणार नाही. नाना हा प्रवास कसा होता? 1959 साली कोयना धरणामध्ये माझ्या कुटुंबाची 365 एकर जमीन गेली. माजी खासदार हिंदूराव निंबाळकर आणि आम्ही युवक काँग्रेसच्या संघटनेपाशी कामाला सुरुवात केली. 1985 साली जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष, त्याच्यानंतर 10 वर्ष सरपंच, 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य आणि नंतर जवळजवळ 100 ते 150 मुलं त्या MSCBच्या प्रभावामध्ये नोकरी देण्यामध्ये मी यशस्वी झालो. कारण 1957 साली त्या काळामध्ये आमच्या वडिलांनी आनंदराव चव्हाण शेतापक्षात उभं राहिले. त्यावेळेला आमच्या वडिलांनी तिथं काम केलं. विलासराव देशमुख सारखं माजी मुख्यमंत्री यांनी कराडला शिबिर घेतलं. त्यावेळेला त्या शिबिरामध्ये सुद्धा माझं त्यांनी कौतुक केलं. डॉक्टर सुरेश बाबांनी सुद्धा मला ज्यावेळेला विधान परिषद बनवण्यामध्ये त्याचा सुद्धा शेहाचा वाटा आहे. आणि मला ते आघात काळानं पुसले जातात, पण उद्या ते आघात आहे ते विसरले जात नाही. खरं नाना अशा आघातानं खरं आपण केला. आज आपण भाजप पक्षातल्या आणि ते आपल्याकडे झोपून झाले आपण राग निश्चय केलेला बरोबर नवीन जवळजवळ 750 कोटी पर्यंत या ठिकाणी या तालुक्यामध्ये जर विकास करत असतील, एखादी गोष्ट आपल्या नेत्याविषयी जर काही बोलायचं नसेल तर नो कॉमेंट म्हणून सोडून द्यायचं. आणि मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही, त्यामुळे त्याविषयी बोलणं सुद्धा मला उचित वाटत नाहीये. मित्रांनो नमस्कार. कर्तृत्वाची गाथा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या आणि शून्याला आकार देणारा प्रत्येक माणसाला कर्तृत्वाच्या गाथामध्ये घेतलेला असतो. आपण आहोत कराड नगरी. कराड नगरी ही इतिहासाची नगरी म्हणून या कराड शहराची ओळख आहे. कृष्णा आणि कोयनेच्या पवित्र तटावर वसलेलं हे गाव आहे. आणि म्हणून अशा कर्तृत्वाच्या गाथामध्ये विजयनगरचे जे सरपंच पदापासून ते महाराष्ट्राच्या राज्यमंत्री पदापर्यंत ज्यांनी हा इतिहास घडवला, हजारो तरुणांचं आयुष्य आणि भविष्य घडवलं, असे जनसामान्यांचं नेतृत्व करणारे माजी आमदार आनंदराव पाटील आपला चला घेऊया आपण समाजमनाचा कानोसा ह्या कार्यक्रमामध्ये कर्तृत्वाच्या गाथामध्ये आनंदराव पाटील आपल्याशी जोडले. मित्रांनो नमस्कार. आज एक अशा धुरंधर व्यक्तिमत्वाला आपण दाखवणार महाराष्ट्र राजकारणामध्ये समाजाच्या तळागाळातल्यांचं हजारो लाखो तरुणांचं दुःख, अनेक पीडितांचं दुःख, अनेक लोकांच्या यातना आणि अनेक लोकांच्या मनातले भाव ओळखणारा जनसामान्यांचं नेतृत्व करणारे माजी आमदार आनंदराव पाटील आपल्याशी जोडले. खऱ्या अर्थानं आनंदराव पाटीलांचा जीवन प्रवास आहे तो जनसामान्यांना थक्क करून जाणारा प्रवास आहे. महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतची स्थापनेपासून जे सरपंच पदावर पहिले विराजमान झाले आणि त्याच्यानंतर आमदार, त्याचबरोबर कृष्णापुरी विकास महामंडळ असेल, सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं मोठ्या जोशाने काम करणारा एक उमद नेतृत्व म्हणून आनंदराव पाटील यांची ओळख होती. नाना नमस्कार. नमस्ते. आपल्या राजकीय कारकिर्दीला कशी सुरुवात झाली आणि किती साली आपण ह्या राजकीय प्रवासामध्ये उडी घेतली? माझी ही राजकीय परंपरा अशी झाली की माझं हे गाव हे कोयना धरणामध्ये विस्थापित पुनर्वसनपैकी माझं एक गाव आहे. 1959 साली कोयना धरणामध्ये माझ्या कुटुंबाची 365 एकर जमीन गेली आणि त्यावेळेला कराड तालुक्यामध्ये विजयनगर या गावानं मुंडे गावामध्ये आमचं पुनर्वसन झालं. 1972 साली मी ग्रॅज्युएट झालो आणि तेव्हापासून संघटनेमध्ये कार्यकर्ता काम करणारा आणि 1988 साली स्वर्गीय प्रेमलाताई चव्हाण ह्या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष असताना मी आणि हिंदूराव निंबाळकर, माजी खासदार हिंदूराव निंबाळकर आणि आम्ही युवक काँग्रेसच्या संघटनेपाशी कामाला सुरुवात केली. 1978 पासून चळवळीमध्ये काम करणारा एक कार्यकर्ता, 1985 साली जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष, त्याच्यानंतर 10 वर्ष सरपंच, 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य आणि नंतर कृष्णा खोरे महामंडळावर
माझी कारकीर्द झाली आणि त्या काळामध्ये कोयना धरण असेल, धोम असेल, कनेर असेल, या सातारा जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात मी हिरिरीनं भाग घेतला. विशेषतः कोयनामध्ये धरणामध्ये जमीन गेली, नंतर मुंढ्यामध्ये सुद्धा 421 सबस्टेशन, 220 सबस्टेशन याच्यामध्ये सुद्धा आमची जमीन गावची गेली. पण त्यावेळेला मी लढा उभा करून MSCBच्या विरोधात आंदोलनं केली आणि त्या आंदोलनामध्ये शासनाच्या कडून जिल्हाधिकारी असेल, विमला काकी चव्हाण असतील, त्यावेळेला माझे त्यावेळचे शेती सभापती जगन्नाथराव पाटील सुपण्याचे यांच्यावर आम्ही कारकीर्द सुरुवात केली. आणि त्यावेळेला त्या विस्थापितामध्ये जवळजवळ 100 ते 150 मुलं त्या MSCBच्या प्रभावामध्ये नोकरी देण्यामध्ये मी यशस्वी झालो. नाना, हा प्रवास कसा होता? एक तर संघर्षातून आम्ही निर्माण झाणारे कार्यकर्ते. कारण जमीन एक नाही तो 2 वेळा जमीन गेली. एक सरपंच पदावर आपण विराजनाथाला स्थापनेनंतर, ही स्थापनाच आहे आणि स्थापनेच्या पूर्वीच आपण सरपंच झाला. तिथला प्रवास आपण सुरू झाला. कुठल्याही प्रकारचं राजकीय आपल्याकडे व्यासपीठ नव्हतं, राजकीय बळ नव्हतं, पण एक निष्ठा आणि ध्येयानं कशा प्रकारे आपल्याला साथ मिळाली? एक संघटनेत काम करणारा कार्यकर्ता त्यावेळेला काकीने आम्हाला त्या प्रभावामध्ये संघटनेमध्ये केलं. कारण 1957 साली त्या काळामध्ये आमच्या वडिलांनी, आनंदराव चव्हाण शेका पक्षातून उभं राहिले, त्यावेळेला आमच्या वडिलांनी तिथं काम केलं आणि पुनर्वसन झाल्यानंतर ती पूर्वीची ओळख या निमित्तानं आमच्या त्या कुटुंबाचा संबंध आला. आणि काकीने त्या काळामध्ये एक तरुण कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा होता आणि संघटनेत काम, एक चळवळीतला कार्यकर्ता. परंतु मला अभिमान वाटतो, मी 4 दशकं या काँग्रेसच्या प्रभावामध्ये काम केलं, संघटनेला न्याय दिला. परंतु संघटनेत काम करत असताना पक्षाला आणि नेत्याला उंची वाढवण्यासाठीच मी काम केलं. आणि त्यामुळं या प्रभावामध्ये मला काम करत असताना एक आनंद, विलासराव देशमुख सारखं माजी मुख्यमंत्री यांनी कराडला शिबिर घेतलं, त्यावेळेला त्या शिबिरामध्ये सुद्धा माझं त्यांनी कौतुक केलं की 5 दिवसामध्ये या कराडचं शिबिर ते उत्तम प्रकारे केल्यामुळं मला त्यांनी शाबासकी दिली. परंतु त्या काळामध्ये सुद्धा कराड नगरीचं नगराध्यक्ष करण्यामध्ये, कराडची पंचायत समिती, जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा परिषद, त्या काळामध्ये काँग्रेस नगर परिषद झाली त्यावेळी नाना ह्याच्यामध्ये बी आपलं मुलाचं योगदान आहे. कराड नगरपालिकेमध्ये परिवर्तन करताना सुद्धा माझ्या सगळ्या संघटनेमध्ये घेऊन त्यावेळेला नगरपालिका ताब्यात घेतली. आणि त्यामुळं यशवंतराव चव्हाणांच्या स्मृती सदनाच्या बरोबर बाजूला त्या ह्याच्यामध्ये 2005ला विलासराव देशमुखांच्या उपस्थितीमध्ये एक शिबिर अत्यंत उत्तम पद्धतीने घेतलं. पण त्या शिबिराचं मला आठवण आज मुद्दाम येते, कारण त्या शिबिरामध्ये ते मार्गदर्शन करत असताना म्हटले की काँग्रेस हा राजवाडा आहे आणि काँग्रेसच्या राजवाड्यामध्ये ज्या काही अपप्रवृत्ती तयार झाल्या, आजूबाजूला कोंडाळी निर्माण झाल्यामुळं संघटनेमध्ये पक्षाचं कसे नुकसान करू शकतात. आणि ते उदाहरण देताना म्हटले की आपण वाड्याला काडी लावून वांग भाजून घेणाऱ्या पैदास निर्माण झाल्यामुळं त्यावेळेला काँग्रेसची अधोगती झाली आणि माझ्या नेत्यांच्या बाजूला कोंडाळी निर्माण करून मला बाजूला काढण्यास मध्ये यशस्वी झाले. नाना, प्रश्न आहे एक, मध्येच मी नाना तुम्हाला थांबवतोय. नाना, राजकारणासाठी, काँग्रेससाठी बळ देण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करत होता. तरुणांची मोठी फळे निर्माण केली, तरुणांचा, कामगारांचा प्रश्न, अनेक चळवळी तुम्ही निर्माण केल्या. पण खऱ्या अर्थानं नाना नक्की काय घडलं होतं की त्यामुळं तुम्हाला असं वेगळ्या दिशेला जावं लागलं, वेगळी चूल मांडायला लागली? मध्यंतरी माझ्या घरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुद्धा आले आणि त्यांनी हाच प्रश्न, तुम्ही जो आता मला प्रश्न विचारलाय तोच मला विचारला. परंतु त्यांना म्हणलं की माझ्या घरी आल्यानंतर माझं स्वागत करतो, कारण का माझं काम तुम्ही सुद्धा, मी काँग्रेस पक्षामध्ये, ते राष्ट्रवादीमध्ये होते, पण त्यांनी माझं जवळून काम बघितलं होतं आणि मला शब्द दिला होता की आनंदराव तुझ्या कराडला आल्यानंतर, यशवंतराव चव्हाणांच्या समाधी आल्यानंतर तुझ्या नक्की घरी येईल. त्यावेळेला हाच प्रश्न त्यांनी विचार केला. मगाशी ज्या पद्धतीने मी तुम्हाला बोललो की नेत्याच्या भोवती जर कोंडाळी निर्माण झाल्यानंतर ती यशस्वी ठरत असतील किंवा 40 दशक 4 दशकं मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना नेत्याला कुठलंही गालबोट लागणार नाही, पक्षाला कुठलीही कमीपणा येणार नाही, अशा पद्धतीचं काम करत असताना जर
बाजू सारण्याचा ते दुःख आहे ते कधीच विसरू शकणार नाही. कारण का एक कार्यकर्ता म्हणून काकींच्यावर अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि त्यांनी जे प्रेम दिलं, परंतु त्याच्यामध्ये यांच्याकडून ती दुजाभाव झाल्यानंतर आपलं बाजूर गेल्यानं आणि मनातले आघात तर काळानं पुसले जातात, पण हृदयातले आघात आहेत ते मिटले जात नाहीत. खरं नाना, अशा आघातानं खरं आपण एक वेगळ्या दिशेला गेला. काय वाटतंय, आज 2024ची विधानसभा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजते. आज आपण भाजप पक्षातल्या अनेक आपल्याकडे जोखमदार आहे, आपण काम करताय. काय वाटतं त्या काळामध्ये ज्या वेळेला ही प्रसंग आल्यानंतर माझ्याशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटलांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यावेळेला मी निर्णय घेतला भाजपच्या दिशेने जायचा. तर या तालुक्यामध्ये आम्ही ज्या वेळेला चळवळीत काम करत असताना, एकत्र काम करत असताना सुद्धा ज्या कुटुंबाला सहकाराची पार्श्वभूमी आहे, स्वर्गीय जयवंतराव भोसले, त्यांनी सहकार चळवळ या दक्षिण मतदारसंघामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नंतर डॉक्टर सुरेश बाबांनी सुद्धा मला ज्या वेळेला विधान परिषद मिळवण्यामध्ये त्यांचा सुद्धा शेहाचा वाटा आहे. ते असतील पतंगराव कदम असतील, बंटी पाटील असतील, जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सगळे नगर परिषदेचे नगराध्यक्ष यांनी मला पाठिंबा दिला आणि मला विधान परिषद मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आणि म्हणून त्या विधान परिषदेचा 2014 ते 20 पर्यंत या सातारा जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील प्रश्न मांडण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न राहिलो. आणि अशा प्रसंग आल्यानंतर जे कुटुंब चळवळीमध्ये भाग घेते, कोरोनाच्या महामारीमध्ये डॉक्टर सुरेश बाबा असतील, अतुल बाबा यांनी केलेलं या कराड तालुक्यामध्ये अत्यंत चांगलं प्रभावीपणे काम केलं. पण 2019ला मी काही काम करू शकलो नाही. परंतु आज निश्चय केलेला आहे, एक अतुल पर्व, नवीन तरुण, उमदा तरुण, आमदारकी नसताना देखील विकासाची कामं जवळजवळ 750 कोटी पर्यंत या ठिकाणी या तालुक्यामध्ये जर विकास करत असतील तर अशा तरुणाला साथ दिली तर काही चुकीचं होणार नाही. आणि माझ्याबरोबर असणारे जिल्ह्यातील किंवा या मतदारसंघातील नगरपालिकेचे सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, हे सर्व मंडळी मी घेऊन या निवडणुकीमध्ये सामोरे गेलेलं आहे. आणि या सहकार चळवळीच्या माध्यमातून त्यांनी कोरोनाच्या महामारीत केलेलं काम हे आमच्या नजरेसमोर, या तालुक्याच्या नजरेसमोर असेल. 10,000 पेशंटना सुद्धा त्या कोरोनाच्या काळामध्ये केलेलं. आणि मी सुद्धा त्या कोरोना काळामध्ये जिल्हाधिकारी असतील, SP असतील, इथले सगळे प्रशासकीय अधिकारी असतील, त्यामध्ये कोरोना काळामध्ये सुद्धा या तालुक्यातील सगळ्या ग्रामपंचायतला सॅनिटाईज मशीन देण्याचं, ऑटोमेशन मशीन देण्यास सुद्धा प्रयत्न केले. आपलं योगदान आहे कोरोना काळात. आणि त्यामुळं अशा कुटुंबाच्या पाठीशी राहून या भविष्यकालामध्ये की जेणेकरून तरुणांना रोजगार देणारे, चळवळीमध्ये काम करून तरुणांच्या साथीला साथ देऊन सर्व समाजाला घेऊन जाणारे हे कुटुंब आहे. आणि त्या कुटुंबाच्या पाठीशी हा निर्णय मी घेतलेला आहे. आणि माझे असंख्य तरुण आज या निवडणुकीला सामोरे जात असताना आपली सकाळीच भेट झाली. डॉक्टर सुरेश बाबांच्या शुभ हस्ते कराड शहरातील कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्यावेळेला माझ्यावर त्या काळाचे आजी माजी नगराध्यक्ष सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित, आपण ते पाहिलं. त्यांनी उत्तर केले. नानांच्यावर सुद्धा गेले अनेक वर्ष काम केलं. परंतु आज आम्ही ह्या नवीन वाटचालीमध्ये या तरुण नेत्याला साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मला खात्री आहे या निवडणुकीमध्ये उरलेल्या 14-15 दिवसामध्ये अहोरात्र काम करून या तरुण नेत्याला संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. निश्चित. माझा एक प्रश्न आहे नाना, जाता जाता मी एक प्रश्न विचारतोय. नाना, सातारा जिल्ह्यामध्ये असे समजलं होतं महाराष्ट्र राज्याचे जरी त्यावेळेचे मुख्यमंत्री जरी बाबा असले तरी आनंदराव पाटील आणि बाबा यांचं समीकरण एकदम घट्ट होतं. पण जसं तुम्ही सांगितलं की वेगळ्या दिशेला आपण बघितलं, पण कधी असा आपल्याशी संपर्क साधला की माझा नेतृत्व करणारा व्यक्ती आज माझ्यापासून दूर होतो, कधी बाबाने आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही? मला पत्रकार अनेक वेळा मला प्रश्न विचारत होते. त्यांनीही पत्रकारांच्याकडं अनेक वेळा नो कॉमेंट म्हणून सांगितलं. मला आठवतं विलासराव देशमुख, एखादी गोष्ट आपल्या नेत्याविषयी जर काही बोलायचं नसेल तर नो कॉमेंट म्हणून सोडून द्यायचं. ते माझ्यावर काही बोलत नाहीत आणि मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही. कारण माझ्या ज्या नेत्या प्रेरणास्थान प्रेमला काकी चव्हाण होत्या, त्यांच्यावर मी काम करणारा एक कार्यकर्ता,
परंतु काही लोकांच्या वागण्यामुळे प्रवृत्तीमुळे जर त्या विचारावर ते जर त्यांना मुकसंमती देत असतील तर त्या मुकसंमतीबरोबर मला जायचा विचार नाही आणि म्हणूनच हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे त्याविषयी बोलणं सुद्धा मला उचित वाटत नाहीये. महाराष्ट्रामध्ये राजकारणांचे आट आणि तट असतील, पण खऱ्या अर्थानं आनंदराव पाटील यांचा जो प्रवास आहे तो आपण पाहिला. खरं राजकारणामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणारे अनेक माणसं राजकारणामध्ये काम करतायत, पण आपल्या कुटुंबाचा वारसा राजकारणाच्या दिशेनं, समाजसेवेच्या दिशेनं पुढे नेणाऱ्या नानाने मात्र कुणावर कधीही टीका आणि टिप्पणी केली नाही. आपलं जे उत्तर आहे ते कामातून उत्तर दिलेलं आहे. हजारो तरुणांचं आयुष्य भविष्य घडवणारे नाना कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या रूपाने अनेक लोकांचे प्रश्न मांडले, अनेक लोकांच्या समस्या, पण मात्र नक्की काय घडलं होतं ह्या अनुषंगाने आपण जाणून घेतलं. तरी पण मात्र एकही शब्द ज्यांनी आपल्यासोबत आपल्या खांद्याला खांदा लावून राजकारणात काम केलं यांच्याविषयी एकही चकार शब्द न बोलणाऱ्या नानांच्या त्या कर्तृत्वाला नवकेसरीचा असला. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून आनंदराव पाटील यांची ओळख आहे. रक्ताचा माणूस प्रवास बुडताना काठावरच्या माणसानं केवळ हातपाय हलवावे अशी अवस्था होती. कोरोना काळातलं योगदान महाराष्ट्रामधला पहिला आमदार आहे की ज्याला जे आपलं मानधन मिळतं ते सुद्धा मानधन आहे ते स्वातंत्र्य सैनिकासाठी आणि कोरोना काळातल्या अनेक ग्रस्तांसाठी देणारा महाराष्ट्रातला माजी आमदार आनंदराव पाटील यांचा जीवन प्रवास आपणाला नवकेसरीच्या माध्यमातून उलगडणार आहोत. 1914 साली ज्या वेळेला मला विधान परिषदेतून माझी नियुक्ती झाली तेव्हापासून जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं सातारा जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक ज्या स्वातंत्र्य सैनिक संघटना असेल किंवा मिलिटरीमध्ये काही हुतात्मे झाले त्यांच्या कुटुंबाला माझं जे मानधन असेल ते पाठवण्याचा प्रयत्न सातत्याने मी केलाय आणि तो तहसीलदार मार्फत केलेला आहे, शासकीय माणसांच्या मार्फत पाठवलेला आहे. किंवा सातारा जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली, माझा स्वतःचा टँकर, माझा व्यवसाय पेट्रोल पंपाचा असल्यामुळं माझा टँकर जवळजवळ 2-3 महिने त्या मान तालुक्यामधल्या तिथल्या लोकांना पाणी पुरवण्यासाठी सुद्धा दिला आणि त्याचा संपूर्ण इंधन खर्च सुद्धा आनंदराव पाटलांनी स्वतःच्या त्या निधीतला पैसे खर्च केलेला आहे. कारण माझं मुलं आहे ती व्यवसायामध्ये त्याच्या पद्धतीने काम करत असतात, पण राजकारणात काम करत असताना हा जो निधी मिळेल तो समाजासाठी उपयोग कसा करता येईल, काँग्रेस कमिटी कसा करता येईल याच माध्यमातून विचार करणारा एक कार्यकर्ता मी आहे. महाराष्ट्रामध्ये ताणेने व्याकुळ असणारे हजारो गावं, धरण उशाल आणि कोरड घशाला अशी महाराष्ट्रातल्या दुष्काळमुक्त गावांची अवस्था होती. खटाव आणि माल तालुका हा अतिशय दुर्गम भाग म्हणून आणि पाण्यापासून वंचित असणाऱ्या भागामध्ये नानांनी स्वतःचे टँकर देऊन अनेक तहानलेल्या मृतात्म्यास पाणी देण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं नानांचं काम एवढ्यावर थांबलं नसून तर नानांनी आपल्याला जे येणारं मानधन होतं ते मानधन सुद्धा सर्वसामान्यांसाठी, कोरोना काळामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आणि हे नानाने वैयक्तिक न देऊन सरकारी यंत्रणेतल्या माणसांच्या सोबत दिलं. एवढं मोठं काम आहे ते या ठिकाणी नानाने केलेलं आहे आणि म्हणून नानांचं जे काम आहे ते समाज मनाला भोगणारं काम आहे, समाजातल्या घटकांसाठी केलेलं काम आहे आणि म्हणून अशा धुरंधर व्यक्ती महत्वाचा आज आम्हाला दिलखुलासपणे आम्हाला हा मुलाखत घेण्याची संधी मिळाली, हे खरं आमचं भाग्य आहे. आयुष्यातला किस्सा एखादा असा कधी तुम्ही कार्यकर्त्याच्या सोबत गेलात आणि कार्यकर्ते, आता आम्ही पाहिलं की तुमच्यासोबत असंख्य कार्यकर्ते आहेत, तरुणांची सगळ्यात मोठी, मग कुठलाही कार्यकर्ता असो पण त्या कार्यकर्त्यासोबत आपलं जे घनिष्ठ संबंध असतात, एखाद्या कार्यकर्त्याबद्दल एखादा घडलेला किस्सा? नाही, असे अनेक प्रसंग ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्या दुष्काळ परिस्थितीतल्या कार्यकर्त्याला सामोरं असताना, तिथल्या व्यथा जाणत असताना, ज्या वेळेला आपण सुस्थितीत असतो किंवा उद्योगधंद्याच्या माध्यमातून उभं राहिल्यानंतर जी प्रसंग आम्हाला आले कोयना धरणाच्या माध्यमातून, ते दुसऱ्यात असताना त्यांची दुःख हे जवळ जाणणारा एक कार्यकर्ता म्हणून तो पिंड तयार होतो आणि मग त्या व्यथा जात असताना मान खटाव तालुक्यामध्ये जी कार्यकर्ते होता त्या कुटुंबामध्ये समरस होऊन त्यांच्या त्या काळामध्ये सुद्धा आमच्या झाडाखाली अशा पंक्ती बसायच्या
आणि त्यावेळेला आनंदानं पिठलं भाकरी खरडा खात असताना जे अनुभव आले, माझे पत्रकार मित्र मुंबईचे ज्या वेळेला आले त्यावेळेला असा एक प्रसंग झाला आणि त्या अधिकाऱ्याला माहिती नव्हतं, त्याला वाटलं भाजी म्हणून त्यानं खरडा खाल्ला पूर्णपणे आणि तो आमच्या समोर असा नाचायला लागला होता. म्हणजे त्याला काय करू असं वाटत नव्हतं. तर त्याला आम्ही काय सांगितलं, ती कोरडी भाकर खा तू, कारण त्यावेळेला साखर कुठली आणायची, पाणी पिऊन सुद्धा तसं समाधान होत नव्हतं. तो प्रसंग मला आठवल्यानंतर की त्या अधिकारी लाल बुंद झाला होता आणि त्याला माहिती नव्हतं की हा खरडा आणि भाजीतला फरक कळला नाही. एकदम त्यानं खरडा खाल्ला, भावनेच्या भरात जेवत असताना खरडा एकदम खाल्ला आणि तो त्या उत्साहानं गेला. अनेक एक किस्सा मी सांगायचं वाटतो. ज्या वेळेला पाचगणी महाबळेश्वरला आम्ही सर्किट हाऊस बसलो होतो, त्यावेळेला पतंगराव कदमांची एक ख्याती होती की तिथे गेले, अरे नाना तू काहीतरी खाऊ नकोस, आपल्याला मावा येणार आहे म्हटली. मावाचा अर्थ म्हणले मला पण कळला नाही त्यावेळेला, पण त्यावेळेला ते खात्याचे मंत्री होते, वन खात्याचे मंत्री होते आणि फॉरेस्टच्या सर्किट हाऊसवर तिथं आम्ही जेवायला बसलो होतो. मग त्या आरेपाला सांगितलं, अरे आणखी लवकर, किती वेळ लावलायस तू? आणि तो बिचारा एक परात भरून ते मासे म्हणजे काय म्हणतो त्याला पण चिंगळ्या तळून आणल्या होत्या. नाना म्हणले ह्या काट काढत बसायचं नाही, तशाच खायच्या, भाकरी बरोबर खायच्या. असे अनुभव अनेक वेळा आलेले आहेत. कसं होतं कदमांच्या सोबत, कदम साहेबांच्या समवेत मी त्यांच्या घरी गेलो होतो सांगलीला आणि शिबिर असं मोठं होतं. त्यावेळेला मला आल्यानंतर ते माझ्यावर एवढे खूप प्रेम करायचे, कारण सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये मला जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष नात्यानं मला जिथं जिथं कार्यक्रम करता येईल तिथं ते कार्यक्रमावर उपस्थित राहायचे. आणि मला प्रसंग त्यांच्या घरी आला आणि त्याच्या पियेनं सांगितलं नाना आलेले आहेत. अरे बोलो बोलो आनंदरावनाथ. आत गेल्यानंतर ते काय जेवत होते, बाहेर तर पंचपक्वान चालली होती, पण आत काय करत होते, गरम गरम चपाती आणि तेल आणि चटणी खात बसले होते. हे नाना म्हणजे तू पण खा, मला ही पूर्वीपासून आईच्या आमच्या वडिलांच्या पासून आठवण आहे, म्हणून मला हे खाल्याशिवाय समाधानच वाटत नाही. ही संस्काराची शिदोरी आहे नाना. नाना खरं म्हणायचं तर संयमी नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, पण रक्ताचा माणूस प्रवास बुडताना काठावरच्या माणसाने केवळ हातपाय लावून अशी अवस्था होती. एवढं मोठं जमिनीचं क्षेत्र गेल्यानंतर माणूस भावनिक होतो, अनेक माणसातल्या मनातल्या वेदना जाग्या होतात, पण आपण आपल्या संयमाचा पारा कधी पार केला नाही. पण मात्र ह्या सगळ्या आघात घडत असताना होत असताना मात्र आपण ज्या प्रवासातून आला, आपल्या घर कुटुंबातल्या उंबरट्यावरचं माप लंडून ज्या घरात गृहप्रवेश केला आणि आपल्या पाटील कुटुंबाची ती गृहलक्ष्मी झाली, ह्या सर्व कुटुंबाने, आपल्या पत्नीने, आपल्या आईवडिलांनी आपणाला ह्या सर्व प्रवासामध्ये जी आपणाला साथ दिली, ह्या सगळ्यांच्या बद्दल काय सांगणार? नाही, आमचं आहे, आम्ही 6 भाऊ आणि 2 बहिणी असं मोठं कुटुंब माझं आहे. आणि वडिलांची पार्श्वभूमी ते त्यामुळे मुलकी पाटीलकी म्हणजे त्या कोयना धरणातल्या प्रत्येक गावावर, त्या परिसरातल्या गावावर वडिलांची छाप होती. आणि त्या काळामध्ये जर सांगितलं आमच्या वडिलांनी की ह्या दिशेने जायचंय, आनंदराव चव्हाणांना मतदान करायचं आहे म्हणजे तर त्या संपूर्ण परिसर तो शेका पक्षाच्या पाठीमागे जायचे. आणि तीच पार्श्वभूमी आम्हाला इथं कराडला आल्यानंतर वडिलांची शिकवण होती. आणि कधीही नेत्यांची शिकवण किंवा वडील असेल किंवा ज्या काकींनी संस्कार, मी ज्या वेळेला विधानसभेला 1995 साली उमेदवारी केली, पक्षानं, काँग्रेस पक्षानं मला उमेदवारी दिली आणि तिथं सुनील तटकरे युवक काँग्रेसच्या कोट्यातून दोघांनाच महाराष्ट्रात तिकीट मिळालं. आणि त्यावेळेला कराड उत्तरमधून मला जी उमेदवारी मिळाली, त्यावेळेला मी ज्या वेळेला प्रचार सभेला जात असताना काकीने एक शब्द सांगितलं, जुने संस्कार काय असू शकतात म्हणले, नाना तुझ्या विरोधात PD पाटील अपक्ष म्हणून उभं केलेलं आहे, ते राहिलेलं नाही, उभं केलेलं आहे. त्यावेळेला हे काँग्रेसच्या संस्कृतीत असणारे नेते आहेत, त्यांच्याविषयी एक चकार शब्द सुद्धा चुकीचा तू बोलू नकोस. ते संस्कार कुठं आणि आताचे संस्कार कुठं? आता राजकारण काय वाटतं ना की आता राजकारणाची दिशा किंवा राजकारणाचे अनेक आपण बोलतो की जे भावनिक शब्द आपण बोलतो की अनेक वेळा राजकारण्यांना माफी मागावी लागते, भावनेच्या भरात बोललं जातं. आता कुठेतरी राजकारणाची पातळी खाली. आम्ही काय झालंय, चळवळीमधून उभं राहिल्यामुळं त्यावेळेला शिबिरं व्हायची, शिबिराच्या मध्ये प्रबोधन व्हायचं, कार्यकर्ते तयार व्हायचं. आज कार्यकर्ता 1-2 वर्ष काम केले की त्याला अपेक्षा मोठ्या वाटतायत, आमदारकीची स्वप्न पडायला लागलेत. मग नाना कार्यकर्ता हा शिबिरातूनच घडतो.
100% संस्कार असल्याशिवाय तो घडू शकत नाही. कारण का आज एखादा नगरसेवक पैशाच्या माध्यमातून झाला तर दुसऱ्या वेळेला निवडून येऊ शकत नाही. जी माझ्यावर जिल्ह्यामध्ये तयार झालेले कार्यकर्ते युवक काँग्रेस चळवळीत जी आजही कुठं ना कुठं तरी ते पदाधिकारी आहेत, जिल्हा परिषदचा सभापती झालेले आहेत, नगराध्यक्ष झालेले आहेत. संघटनेतनं उभा राहणारा कार्यकर्ता तो फार काळ टिकाऊ स्वरूपाचा वागतो आणि जुन्या नेत्यांची जी शिकवण असेल, जो अंगीकारतो तोच नेता चांगल्या पद्धतीनं घडू शकतो. नाना, कसं वाटतंय ज्यावेळी कोयना प्रकल्प खूप मोठा प्रकल्प, अनेक गावं स्थलांतर झाली, नव्याने साचलेला संसार, आपली राहती घरं, आपला संसार, आयुष्याशी जोडलेली नाती गोती सगळं सोडून आपणाला परत आपल्या मायदेशावरून परतावं लागलं. अनेक गावं स्थलांतर झाली, जमीन गेल्या, जागा गेल्या आणि सगळं मात्र गेल्यानंतर परत नव्या जोमाने नव्या ध्येयानं आपण उभं राहिला. आपलं कुटुंब आपल्या सोबत होतं, सर्व परिवार आपल्या सोबत होता आणि त्याबरोबर आपण जोडलेली कार्यकर्त्यांची नाळ होती. काय होता कार्यकर्ता? एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं ज्या वेळेला आपणच जर चळवळीत राहिलो नाही तर या पुनर्वसन गावाकडे कुणीच लक्ष देणार नाही. कारण का आपण म्हणतो मराठीमध्ये की आई सुद्धा रडल्याशिवाय दूध पाजत नाही. मग पुनर्वसनाने एवढे प्रश्न असंख्य असतात. एखादा खासदार आमदार त्या गावाला जर 5-10 लाख रुपये एखादे समाज मंदिर दिलं तर गाव खुश असतं. पण पुनर्वसन गावाची भूक फार मोठी होती, कारण ते अनेक प्रश्न असतात. त्या गावठाणाचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, तिथं समाज मंदिर असेल, शाळा असेल, हा एवढा कुठलाही आमदार एवढा देत नाही. आणि म्हणून चळवळीत उभं राहिल्यानंतर ज्या वेळेला मला अनेक प्रसंग आले, त्यावेळेला त्या मिटिंगमध्ये मी ज्यावेळेला म्हटलं पुनर्वसन, त्यावेळेला एक कायदा होता पूर्वी की पुनर्वसन गावाला फक्त खडीकरणाचाच विषय असायचा. मी त्यावेळेला त्या कॅबिनेट मिटिंग मध्ये मांडलं, कदम साहेब आम्ही काय पुनर्वसन लोकांनी डांबरानं कधी जायचंच नाही का? मग त्यांनी तो अधिकार प्रश्न विचारा. अधिकाऱ्यानं म्हटलं नाही, तो पूर्वीचा GR आहे, मग तो बदला ना म्हटलं. आणि तो GR त्यावेळेला त्या मिटिंग मध्ये बदलला आणि 48 कोटी सातारा जिल्ह्यातील पुनर्वसन, कोयना धरण, धोम असेल, कनेर, या पुनर्वसनच्या गावाला 48 कोटी पहिला प्राथमिक स्वरूप पतंगराव कदमांनी त्वरित मंजूर केलेला आहे निधी. असे अनेक प्रश्न माझ्या समोर आलेत. कारण का आपल्या दुःखासाठी झगडणारा जर कार्यकर्ता तयार झाला नाही, ते गावाचे प्रश्न सोडू शकणार नाही. आणि मला माझ्या गावानं सुद्धा खूप मला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे त्यावेळेला काळामध्ये रेडिओवर सुद्धा बातमी, विजयनगर आणि गोलशी ही छोटी छोटी गावं, तिथलं 100% मतदान व्हायचं. नाना, कसं होतं तो आपण सरपंच पदावरून, आपण ज्यावेळी सरपंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आपण त्यावेळी मुख्यमंत्री आज दिवगत. आता हे तुम्ही प्रश्न विचारला, सांगतो तुम्हाला. विजयनगरचं ग्रामपंचायत स्थापनेमध्ये सुद्धा या तालुक्यामध्ये मला संघर्ष करावा लागला लोकप्रतिनिधीच्या विरोधात. आता नावं घेणं बरोबर नाहीये, पण ती ग्रामपंचायत सुद्धा मला मिळू नये म्हणून प्रयत्न करणारे सुद्धा नेतृत्व आमदार होते. परंतु ते संघर्ष करत मी हायकोर्टातून माझी ग्रामपंचायत मिळून घेतलेली आहे. संघर्षाच्या वाट्यावर आनंदराव पाटील म्हणाय हरकत नाही. 100% सोसायटी सुद्धा मी हायकोर्टातूनच आणलेले. म्हणजे ग्रामपंचायत असेल, विकास सोसायटी सुद्धा मला हायकोर्टातून आणावी लागली. हा संघर्ष मी केलाय गावासाठी. नाना, ह्या सगळ्या गोष्टी आपण जवळजवळच्या राजकारणामध्ये आपण बघतो, वेळ कमी असतो, सतत आपण बिझी असता, सतत शेड्यूल एक वेगळं असतं, प्रत्येक ठिकाणी मीटिंग हे सगळं करत असताना. नाना, कधी असं होतं का की हे सगळं करताना असताना कुटुंबाचे काही प्रश्न उर्वरितच राहतात? हे खरं आहे की मी सकाळी लवकर निघून जायचो घरी, त्यावेळेला मुलं उठायची नाहीत, किंवा काय उशिरा उठलो तर मुलं शाळेत गेलेले असायचे. मला अनेक वेळा प्रश्न विचारत, तुमची मुलं? 3 मुलं, मला 2 मुलगे आणि 1 कन्या. तो MBA एक झाला, B मेकॅनिक झाला, माझी मुलगी डॉक्टर झाली. परंतु ती कुठल्या वर्गात हे सुद्धा सांगता यायचं नाही. हे राजकारणात असणारे जर कुटुंबाचं पाठीमागचे जर सक्षम जर पत्नी नसेल का तिच्या मुलांची आई असेल तरच ती मुलं घडू शकतात. पण मला आनंद आहे की ती उणीव आमच्या मंडळीने मला भासू कधी दिली नाही. मुलांचं शिक्षण असेल किंवा त्यांचे त्या क्लासेस असेल, म्हणजे ज्या ताईने उंबरठ्यावरचं माप लंडून आपल्या पाटील कुटुंबामध्ये प्रवेश केला आणि त्या घराच्या घरलक्ष्मी झाल्या, ह्याच्यामध्ये प्रत्येक घरचिमकीचा तेवढा वाटा आहे. त्याच्यावर घडू शकत नाही, तो कुटुंब उभं राहू शकत नाहीये.
आणि तेवढा त्याग केल्यामुळं एवढा या कारकिर्दीत इथपर्यंत मी पोचू शकलो. सरपंच ते विधान परिषद पोहोचलेला कारणीभूत असेल, तर माझ्या कुटुंबाचा जर पाठिंबा नसेल तर तो माणूस तिथपर्यंत पोचू शकत नाहीये. आणि आता ज्या कार्यकर्त्यांना एखाद्या नगरसेवक झालं लागले स्वप्न ते आमदारकीची आणि खासदारकीची बघतायत, तसं नाही घडत. आणि चळवळीतनं कार्यकर्ता हा एकदम काही अपेक्षा करत नाही. म्हणजे 78ला मी सुरुवात केली तर मला 2009ला मला कृष्णा खोरे महामंडळ मिळालं, किंवा ग्रामपंचायती काय ते गावाचा विषय होता, पण विधान परिषद 2014 ते 20 मिळाली. म्हणजे 42 वर्ष जवळजवळ कारकीर्द माझी त्या राजकारणाच्या समाजकारणामध्ये, युवक चळवळीपासून एक जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष, ह्याच्यामध्ये तर अनेक वेळा विलासराव देशमुख विनोदान म्हणायचे, आनंदरावला अजून युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणतायत. नाना, म्हणजे जरी दुरून डोंगर जरी साजरे दिसत असेल, त्या डोंगराचं दुःख खूप वेगळं आहे. आयुष्यभर स्वतःची दुःख लपवून आयुष्य जगावं लागतं कार्यकर्त्यांना. आणि यावेळी समाजातल्या तळागाळात तुमच्यासारखा एक उमद नेतृत्व राजकारणामध्ये येतं, सरपंच पदावर विराजमान होतं आणि पुन्हा राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळतो, तरी पण नाना आपले पाय जमिनीवर ठेवणारा नेता ह्या महाराष्ट्रानं खऱ्या अर्थानं तुमच्या रूपानं पाहायला मिळतोय. महाराष्ट्रामध्ये नव्यानं राजकारणामध्ये सक्रिय होणाऱ्या तरुण पिढीला नाना काय प्रेरणा द्याल? ह्या राजकारणात काम करत असताना तुम्ही अपेक्षा घेऊन काय जर करायला गेला तर ती राजकारण फार काळ टिकत नाही. ह्याचं मी अनुभवलंय. माझ्याबरोबर जे अनेक असंख्य कार्यकर्ते आज उभे राहिलेले आहेत, त्या चळवळीतनं उभं राहत असताना जर तो प्रामाणिकपणे समाजाशी राहिला तर समाज सुद्धा त्या पाठिंब्यावर तो उभा राहू शकतो, नेतृत्व करू शकतो. कारण लक्षात येतं लोकांच्या, हा कार्यकर्ता जनतेसाठी करतोय का स्वतःच्या व्यक्तिगत कुटुंबासाठी करतोय. अनेक जणांना टीकाटिप्पणी करायला सहज वाटतं, पण हे राजकारणामध्ये उभं राहत असताना त्याचं चारित्र्य चांगलं असलं पाहिजे. कारण का आमचे संस्कार जे झाल्या जुन्या पिढीतले काकींचे असतील, त्या काळामध्ये बाबासाहेब चोरेकर सभापती होते, जगन्नाथ पाटील सभापती होते. अहो शुक्रवारी जर 85 संपली तर ते रविवारी स्वतः गाडीनं जायचे, म्हणजे सभापतीची गाडी सुद्धा वापरायची नाहीत. अशांच्यावर काम करणारा एक कार्यकर्ता, युवक चळवळीतला कार्यकर्ता. मला अभिमान वाटतो की त्या काळामध्ये 1995 साली मला उमेदवारी तालुक्यातनं उठाव झाला उत्तर कराडमधून. त्यावेळेला बाबासाहेब चोरेकरांचं अजून माझ्याकडे पत्र आहे, मी कदाचित वेळ प्रसंगाला दाखवेन मी, की मला जर देता आलं नाही तर तरुण चांगला काम करणारा कार्यकर्ता आनंदराव पाटीलला विधानसभेची उमेदवारी द्यावी असे पक्षश्रेष्ठीकडे पत्र पाठवलेले माझ्याकडे आजही आहेत, लिखित आहेत. असे जुने कार्यकर्ते तरुणांच्यावर सुद्धा प्रेम करणारे, तरुणांना मार्गदर्शन करणारे असे नेते होते आणि म्हणून त्या काळची पिढी घडत होते. पण आज त्वरित नेतृत्व करण्याची प्रवृत्तीमुळं आज राजकारणाचं जे काय म्हणतो ती बिघडलेली घडी आहे ती कशी दुरुस्त करायची. आणि वाटतं कधी कधी की आपण आता बाजूल झालेलं बरं होईल, परंतु जर आपण बरोबर बाजूल झालो तर आपल्यावर अवलंबून असणारे या जिल्ह्यातले कार्यकर्ते असंख्य एवढे दिवशी प्रेम करणाऱ्या या माणसाला वाली कोण. त्यामुळं आपल्याला राजकारणात उद्या काही भविष्यात मिळालं नाही तर लोकांच्या प्रश्नासाठी सातत्यानं धडपडत राहायचं ही भूमिका घेऊन आम्ही निघालेलो आहे. आयुष्यामध्ये सुख आणि दुःख ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. आयुष्यातल्या क्षणोक्षण आणि पदोपदी मात्र प्रत्येकांच्या सुखदुःखात नेहमी सहभाग घेणारा माणूस सुखी असतो असं नाहीये. पण मनानं आणि भावनेनं आणि वेदनेनं ज्यानं आयुष्य जगलं, ज्यानं आयुष्याच्या सुखद दुःखद वळणावरती प्रत्येकांना साथ दिली, आयुष्यभर स्वतःची दुःख, मन, भावना आणि वेदना यांची सांगड घालत आयुष्य जगणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये कार्यकर्त्यांचं बळ मिळाल्यानंतर एक सर्वसामान्य गावचा सरपंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि राज्यमंत्री पदावर जातो आणि तरी देखील मात्र आपले पाय जमिनीवर रोवून ठेवतो, त्याची जाण होते. हीच खरं नानांच्या आयुष्यातली सर्वात मोठी गाथा तुमच्या आणि आमच्या रूपानं नवी केसरीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट.